ही पुरणपोळी बघतायत ना, किती टम्म फुगलेली आहे। आज आपण अशाच पद्धतीची टम्म फुगणारी मऊसूत कडेपर्यंत पुरण असलेली पुरणपोळी बनवतोय। आज आपण कोल्हापुरी पद्धतीची तेलपोळी बनवणार आहोत। पीठ मळण्याच्या वेगळ्या एका पद्धतीने तुम्हाला आज मी पुरणपोळीची रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून चॅनेलला सबस्क्राइब नसेल केलं तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिला इथे मी पाव किलो इतकी हरभरा डाळ घेतलेली आहे। हरभरा डाळ एका बाउलमध्ये काढून घेतली आणि त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ पाण्याने ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता पाणी घालून घ्यायचं आहे आणि डाळ ही भिजण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायची आहे। इथे मी अर्धा तासासाठी ही डाळ भिजवून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता डाळ चांगली भिजलेली आहे। डाळीचा तुकडा सुद्धा पडतोय, म्हणजे डाळ आपली व्यवस्थित भिजली आहे। डाळ भिजल्यामुळे डाळ शिजवण्यासाठी आपल्याला वेळ कमी लागणार आहे, त्यामुळे डाळ मी इथे भिजवून घेतलेली आहे। आता डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी गॅसवरती मी एक कुकर ठेवून घेणार आहे। इथे मी छोटा कुकरचा वापर केलेला आहे। तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा डाळ भिजवू शकता। तर 1 कप डाळीसाठी इथे मी 2.5 कप इतकं पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला जर येळवणीची आमटी करायची असेल तर इथं तुम्ही जास्त पाणी वापरू शकता। तर इथं मी 2.5 ते 3 कप इतकं पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची, चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावून पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची। पाणी उकळल्यानंतरच आपल्याला यामध्ये हरभरा डाळ घालून घ्यायची आहे। डाळ पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। पहिल्या 2 शिट्ट्या झाल्या की गॅस आपल्याला लो करायचा आहे आणि डाळ शिजवून घ्यायची आहे। इथे मी गूळ सुद्धा चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने काढून घेत आहे। अशा पद्धतीने गूळ चिरल्यामुळे तो अतिशय बारीक होतो। गूळ चिरून झालेला आहे। आता आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप इतकं मैद्याचं पीठ घेतलं आहे। दोन्ही सुद्धा पीठ मी चाळून घेतलेली आहेत। तुम्ही इथं पूर्ण मैद्याचा किंवा पूर्ण गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता। आता पिठामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे। चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि आज मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने पीठ मळून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी इलेक्ट्रिक बीटरचा वापर करणार आहे। केक बनवण्यासाठी आपण जे इलेक्ट्रिक बीटर वापरतो क्रीम फेटण्यासाठी, त्यामध्येच आपल्याला अशा पद्धतीचे 2 ब्लेड्स सोबत भेटतात। त्या ब्लेडने आपल्याला पीठ मळायचं असतं। त्या ब्लेडचा वापर करून आज आपण पुरणाच्या पोळीसाठी पीठ मळणार आहोत। तर इथे बघा, हा इलेक्ट्रिक बीटर आहे। आता यामध्ये मी हे ब्लेड्स लावून घेणार आहे आणि पीठ मळण्यासाठी इथे मी 1 कप इतकं पाणी वापरलेलं आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। केक बनवण्यासाठी हे इलेक्ट्रिक बीटर मागवलं तर होतं, पण केक मी कधीच बनवते, पण या इलेक्ट्रिक बीटरचा काही वापरच होत नाही। पण एकदा ना माझ्या हाताला काहीतरी लागलं होतं आणि मला पीठ मळता येत नव्हतं, म्हणून मी चपातीचं पीठ या इलेक्ट्रिक बीटरने मळलं होतं। ते अतिशय छान मळलं गेलं होतं, पण ते अगदी पुरणपोळीच्या पिठासारखं मळलं होतं, कारण माझ्याकडून थोडं पाणी जास्त झालं होतं। तेव्हाच मला ही आयडिया आली होती, म्हणून आज मी तुमच्याबरोबर ही ट्रिक शेअर केलेली आहे। बघा, इलेक्ट्रिक बीटरने किती छान पीठ मळलं जातंय। पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे। पूर्ण 1 कप पाणी मला इथं पीठ मळण्यासाठी लागलं होतं। आता एक गोळा तयार झालेला आहे, तो काढून घेऊयात आणि खाली जे पीठ राहिलेलं आहे त्या हाताने थोडंसं मिक्स करून घेऊया गोळ्यामध्ये आणि पुन्हा हे पीठ आपल्याला इलेक्ट्रिक बीटरने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बीटरने मी छान असं पीठ मळून घेते। असं पीठ मळल्यामुळे काय होतं, या पिठामध्ये छान अशी इलॅस्टिसिटी येते आणि पीठ छान असं मऊसूत मळलं जातं। याला आपल्याला तिंबण्याची सुद्धा गरज नाही। इथे बघा, पीठ किती छान मऊसूत असं झालेलं आहे। आता मी या पिठाला चमचाभर तेल लावून घेणार आहे। आपलं हे पीठ तयारच झालेलं आहे। आता ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर ते म्हणतील आम्ही तर असं पीठ मळू शकत नाही, पण तुमच्यासाठी एक ट्रिक आहे। चपातीसारखं पीठ मळायचं, एका सुती कपड्यामध्ये घालायचं आणि एका बाउलमध्ये ठेवून त्यामध्ये पाणी ओतून 15 ते 20 मिनिटासाठी पीठ भिजवून घ्यायचं। ते आपलं इथं तयार झालेलं आहे। आपण लगेचच याच्या पुरणपोळ्या करू शकतो, पण आपलं अजून पुरण बनवून घ्यायचं आहे, म्हणून मी ओला कपडा झाकण देऊन हे पीठ साईडला ठेवून देते। आता आपण डाळ शिजली का ते चेक करणार आहोत। त्यासाठी इथे कुकरसुद्धा आपला थंड झालेला आहे। कुकरचं झाकण उघडून घेतलं आणि डाळ आपली आता बघू शकता इथे किती छान अशी शिजलेली आहे। डाळ इथे आता मी एका चाळणीमध्ये काढून घेते। ह्याचं पाणी वेगळं आणि डाळ वेगळी आपल्याला करून घ्यायची आहे। डाळ इथे मी चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे। आता यामधली चमचाभर डाळ मी काढून घेते आमटीमध्ये घालण्यासाठी। आमटीमध्ये डाळ घातल्यामुळे
आमटीला ना छान असा टेक्स्चर येतो आणि घट्टसर आपली कटाची आमटी तयार होते। तर आता मी चमचाभर डाळ साईडला काढून घेतली आणि आता ही सर्व डाळ मी एका कढईमध्ये काढून घेतली आहे, ज्यामध्ये मी पुरण करून घेणार आहे। तर आता इथे एक स्मॅशर घेतला आणि स्मॅशरच्या मदतीने ही डाळ मी आता स्मॅश करून घेणार आहे। आज आपण तेलपोळी बनवणार आहोत, त्यामुळे आपण जे पुरण बनवणार आहे ते अतिशय मऊसूत हवं, ज्यामुळे आपल्या पुरणपोळ्या अजिबात फाटणार नाहीत। म्हणून मी इथे पहिल्यांदा डाळ अशी स्मॅशरने स्मॅश करून घेते आणि नंतर गूळ घातल्यानंतर सुद्धा स्मॅश करून घेणार आहे। तर इथे बघा डाळ आपली मऊसूत अशी झालेली आहे। आता गॅस चालू करून घ्यायचा आणि त्यावरती डाळीची कढई ठेवून द्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। तर 1 वाटी डाळ होती, तर त्यासाठी मी 1 वाटी इतका गूळ यामध्ये घातलेला आहे। जितकी डाळ असेल तितकाच आपल्याला गूळ घालायचा, म्हणजे पुरणपोळ्या आपल्या अतिशय छान गोड होतील। तर इथे बघा आता गूळ चांगला या डाळीमध्ये मिक्स झालेला आहे। आपली डाळ आणि गूळ व्यवस्थित शिजत आहे, तुम्ही बघू शकता। इथे गॅस मी इथे मीडियम ठेवला आहे आणि सतत पळीने आपल्याला याला हलवत पुरण याचा करून घ्यायचा आहे। तर आता पुरण थोडासा घट्ट होऊ लागलेला आहे, यामध्ये पळी रोवून बघायची राहत नाही, म्हणजे अजून आपला पुरण तयार झालेला नाही। पुन्हा 1 मिनिटासाठी मी हा पुरण शिजवून घेतला, अगदी व्यवस्थित शिजला गेला आहे। पळी सुद्धा यामध्ये उभी राहते। पुरण पुन्हा एकदा थोडंसं पसरून यामध्ये पळी उभी करून दाखवते, बघू शकता व्यवस्थित उभी राहते, म्हणजे पुरण अगदी परफेक्ट तयार झाला आहे। आता यामध्ये सुंठ, बडीशोप आणि वेलची आणि जायफळ मिक्सरला एकदम बारीक करून घेतलं आणि या पुरणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं। यामुळे ना पुरणपोळीला खूप छान अशी टेस्ट येते। आता पुरण आपला तयार झालेला आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला पुरणाच्या चाळणीने हा पुरण गाळून घ्यायचा आहे। त्यासाठी हा पुरण मी सर्व या चाळणीमध्ये काढून घेते, तुम्ही इथे बघू शकता। असं 2 वेळा पुरण बारीक करून घेतल्यामुळे पुरण आपला अतिशय मऊसूत तयार होतो आणि पुरणपोळी बनवताना ती अजिबात फाटत नाही। तर इथं पुन्हा एकदा चाळणीमधून मी हा पुरण काढून घेते। याला खूप वेळ कमी लागतो, अगदी 2 मिनिटात हा पुरण व्यवस्थित बारीक होतो। इथे तुम्ही बघू शकता पूर्ण हा पुरण माझा आता करून झालेला आहे। चाळण काढून घेतली आणि चाळणीच्या खाली जो पुरण लागलेला आहे तो सुद्धा काढून घेतला। सर्व पुरण मी एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे। पुरण सुद्धा तयार आहे आणि आपलं कणिक सुद्धा इथे परफेक्ट असं तयार आहे, तुम्ही बघू शकता। पुरणपोळी तर आता आपल्याला करायचीच आहे, पण पुरणपोळी म्हटली की त्याबरोबर आली कटाची आमटी। तर आता आपण कटाची आमटी बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी आमटीसाठी लागणारं वाटण तयार करून घेते। इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, चमचाभर जिरे घेतले आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि छान असं याचं बारीक वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवरती इथे मी पातेलं ठेवून घेतलं, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायचे, थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा। जिरे वाटणामध्ये घातले होते पण विसरले मी, पुन्हा एकदा फोडणीमध्ये सुद्धा आले। त्यानंतर आपण वाटलेलं यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे। आता हा मसाला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। या मसाल्याला चांगलं तेल सुटूपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। मसाल्याला चांगलं तेल सुटलं, यामध्ये 1 टमाटर चिरून घातलेला आहे। टमाटर सुद्धा परतून घ्यायचं आहे। टमाटर सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि टमाटर आपल्याला चांगले असे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत। तर 1 मिनिटासाठी मी असंच झाकण ठेवून याला ठेवून दिलं होतं आणि आता बघा टमाटर सुद्धा चांगले सॉफ्ट झाले। यामध्ये आता मसाले घालून घेऊ। थोडीशी हळद घातली, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला, अर्धा चमचा धनेपूड घातली, 1 चमचा इथे मी घरातलं लाल तिखट घातलेलं आहे आणि आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण जी साईडला चमचाभर डाळ काढून ठेवली होती ती सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि डाळीचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम पाणी घालायचं। तुम्हाला हवी तितकी आमटी तुम्ही करू शकता यामध्ये गरम पाणी घालून। तर इथं मी आता गरम पाणी घातलेलं आहे। आमटीला चांगली अशी उकळी येत आहे, या आमटीला कटसुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपली आमटी तयार झालेली आहे। ही आमच्या घरची पद्धत आहे, तुमच्याबरोबर शेअर केली। कोथिंबीर वरून घातलेली आहे। आता आमटी तयार झाली, आता लगेचच आपण पुरणपोळ्या तयार करून घेऊ। तर इथं बघू शकता पीठ तर आपलं तयारच आहे। हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलं। आज आपण तेलपोळी बनवतोय, पण कमीत कमी तेलाचा वापर करून आपण आज
पुरणपोळी लाटणार आहोत। तर इथं पिठाचा गोळा करून घेतला, पुरणाचा सुद्धा गोळा करून घेतलेला आहे। 2 ते 3 पट जास्त आपल्याला पुरण घ्यायचं आहे आणि पिठाचा गोळा जो आहे तो आपल्याला अगदी हलकंसं हाताला तेल लावायचं आणि याची पारी करून घ्यायची आहे। तुम्हाला जर तेल लावून पारी करता येत नसेल तर तुम्ही पीठ लावून याची पारी बनवून घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये पुरणाचा आपल्याला गोळा ठेवून द्यायचा आहे आणि पुरण आतमध्ये प्रेस करायचं आणि साईडच्या बोटांनी आपल्याला पीठ वरती घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे आपल्याला आता बंद करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी व्हिडिओत दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि वरती जे राहिलेलं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि साईडला हे व्यवस्थित असं लावून ना आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता छान असा आपला गोळा तयार करून झालेला आहे। आता ना आपल्याला हाताच्या मदतीने असं याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि प्रेस केल्यानंतर पळपोटाला सुद्धा आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे। आज मी तुम्हाला पळपोटावरती ही तेलपोळी लाटून दाखवणार आहे आणि बघू शकता मी हाताला थोडंसंच तेल लावत आहे आणि हे जे पीठ आहे ते थोडंसं हाताने मी प्रेस करून घेतलं, थोडंसं तेल लावलं आणि छान अशी याची पुरणपोळी लाटत आहे। माझं माहेर कोल्हापूरचं असल्यामुळे माझ्या घरी जेव्हा कधी पोळ्या बनवल्या जातात त्या तेलाच्याच बनवल्या जातात आणि मी पहिल्यांदा जेव्हा पुरणपोळी करायला शिकली तर ती तेलाचीच पुरणपोळी शिकलेली आहे। तर मला दोन्ही सुद्धा पद्धतीच्या पुरणपोळ्या करता येतात, कारण माहेरी तेलाची पुरणपोळी करतात आणि सासरी आमच्याकडे पिठाची पुरणपोळी करतात। तर बोलता बोलता बघा इथं पुरणपोळी आपली लाटून झालेली आहे, बघू शकता अगदी व्यवस्थित लाटली गेलेली आहे। आता लाटण्याने आपल्याला पुरणपोळी ही उचलून घ्यायची आहे, अलगदपणे लाटण्यावरती पुरणपोळी घ्यायची आणि आपल्याला आता तव्यावरती सोडून द्यायची आहे। तर तवा चांगला गरम असावा आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, तेल लावायचं थोडंसं तव्याला आणि मगच पुरणपोळी घालायची आहे। एका बाजूने चांगली अशी भाजून झाली की उलताण्याने किंवा हाताच्या मदतीने उलटून घ्यायची। इथे बघू शकता किती छान अशी टम्म अशी ही पुरणपोळी फुगलेली आहे। प्रत्येक पुरणपोळ्या ह्या अशाच व्यवस्थित झाल्या होत्या। बघू शकता इथे पुरणपोळी पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने भाजून झाली की दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आणि इथे बघा पुरणपोळी आपली छान अशी तयार झालेली आहे। आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि बाकीची सुद्धा पुरणपोळी अशीच करून घेऊ। तर पुरणपोळी भाजत असताना ना थोडीसा गॅस मीडियम करायचा, मोठा गॅस केला ना तर पुरणपोळ्या पटकन करपू शकतात आणि पोळी उचलत असताना हाताने उचलायची म्हणजे ती व्यवस्थित उचलली जाईल। उलताण्याने जर तुम्हाला सवय असेल तर उचलू शकता, नाहीतर ती पुरणपोळी फाटू शकते। बघा दुसरी सुद्धा पुरणपोळी अशीच फुगलेली आहे। सर्व पुरणपोळ्या करून घेतल्या। पाव किलो डाळीमध्ये 9 पुरणपोळ्या झाल्या होत्या मीडियम साईजच्या। तर इथं बघू शकता सर्व पुरणपोळ्या करून घेतल्या। तुम्हाला मी दाखवते किती छान मऊसूत अशा ह्या पुरणपोळ्या झाल्या होत्या, तुम्ही इथं बघू शकता। आणि पुरणसुद्धा इथं बघू शकता तुम्ही, कडेपर्यंत असं पुरण पसरलेलं आहे आणि मऊसूत अशी झालेली आहे, कुठेसुद्धा आपली पुरणपोळी फाटलेली नाही। तर तुम्हाला ही पुरणपोळी बनवण्याची सिक्रेट पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि पीठ मळण्याची ही सिक्रेट पद्धत कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। सर्व पुरणपोळ्या मी इथं सर्व करून घेतल्या, सोबत कटाची आमटी सुद्धा आहे। या होळीला तुम्ही ही माझी सिक्रेट पद्धत वापरून पुरणपोळ्या नक्की बनवा। व्हिडिओला एक लाईक करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय, टेक केअर।